तर जय महाराष्ट्र पब्लिक कसला ना आम्ही इथे पूर्ण. तर गाईस आता बघा मी जोत पकडतोय. इथे एक जोत तर जय महाराष्ट्र पब्लिक कसे आहेत? मजेत ना? मजेत असले पाहिजे. पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईस आता हा आपला नवीन ब्लॉग आहे आणि गाईस चला मग ब्लॉगला कंटिन्यू करा, बघू आज काय होतं. तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करा. गाईस आता मी चाललो आहे थोडं पहिलीकडे, म्हणजे जिथे बुद्ध विहार आहे, जिथे मी तुम्हाला दाखवलं ते बुद्ध विहार. सो आता आम्ही तिकडे चाललो आहे थोडं असंच नेटवर्कसाठी, कारण तिथे आम्हाला नेटवर्क येतं. तर आम्ही नेटवर्कसाठी तिथे जातो. तर चला. पहिला ना आम्ही इथे पूर्ण शेती करायचो, म्हणजे लावणी वगैरे लावायचो. बट आता बघू शकता पूर्ण जंगल जंगल, म्हणजे जंगल जंगल इन द सेन्स पूर्ण आता कोणी शेती वगैरे करत नाही. सर्व शेती वगैरे सर्वांनी सोडलं, सर्व मुंबईला पळाले. तर गाईस आता बघा मी जोत पकडतोय. इथे एक जोत होतं, सो त्या काकाने मला दिलं जोत पकडायला. खूप छान बैल आहेत गाईस हे दोन्ही. मला जोत पकडता येत नाही तरी सुद्धा मी गाईस ट्राय केलं थोडंसं. तर कमेंटमध्ये सांगा मी बरोबर जोत पकडलं आहे की नाही. तर गाईस आता आम्ही जोत पकडलं आणि आता चाललो आहे घरी. पूर्ण चप्पल वगैरे सर्व खराब झालं आहे. तर गाईस खूप छान वाटलं, खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर जोत पकडून. तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. ते काका चांगले होते म्हणून त्यांनी डायरेक्ट बोललं पकडतोस का, तर मी बोललो हां ठीक आहे पकडतो. आमचं नव्हतं गाईस ते जोत. चल. तर गाईस आता आम्ही चाललो आहे मासे पकडायला. तर चला मग गाईस आता बघूया कसे मासे पकडायचे. आता तुम्ही गाईस बघा फुल प्रोसेस आम्ही कसे मासे पकडतो. इन लावून वरतून ना 2 जणांना असं म्हणजे काठीने मारावं लागतं पाण्यात, तेव्हा जाऊन गाईस म्हणजे ते मासे बाहेर येतात आणि त्या इनमध्ये जाऊन अडकतात. तर मी एका साईडला कॅमेरा लावला होता आणि गाईस मी गेलो मासे पकडण्यासाठी. मी ढोकटत होतो, म्हणजे पाण्यामध्ये मारत होतो आणि माशांना बाहेर काढत होतो. आणि ते इन लावलं आहे तिकडे, त्या इनमध्ये जाऊन डायरेक्ट मासे अटकत होते. तर हा गाईस सिम्पलचा प्रोसेस आहे. आणि गाईस इथे ना पाणी खोल होतं, म्हणजे जिथे पाणी पडतंय ना गाईस तिथे ना अराऊंड एक माणूस स्ट्रेट डुबेल इतकं पाणी आहे. सो थोडंसं खोल आहे गाईस तिथे पुढे, जिथे मी काठी मारतो तिथे. बघा गाईस 2 थोडेसे मासे पण भेटलेत. तर हा कोणता मासा आहे कुठल्या? ही पिचकी आहे आणि हा खवला. अजून कोणते आहेत? पिचकी आणि खवलाच आहे. डोकून अजून मग बघ मली कोणते? असेल ना बघू. बघ मली कोणती आहे. नाही मली नाही पिचकी आणि खवलाच आहे. पिचकी आणि खवल्यात आहेत. खेकडे पण भेटले पाहिजे. तर हे बघा गाईस पिचकी आणि खवळे आम्ही पकडले आहेत. आम्ही नाही म्हणजे पप्पानी. मुद्दा फक्त पाण्यात काटा मारत होता. तर हे बघा एवढे मासे आम्ही पकडले. बघा एक प्लेट भरून पूर्ण मासे पकडले आहेत. खायला या लवकर आमच्या गावी. थोड्या वेळाने गाईस आम्ही परत गेलो मासे पकडण्यासाठी. तेव्हा गाईस आता आपल्यासोबत पाटील सुद्धा आहे, म्हणजे पोलीस पाटील. हा बघा पोलीस पाटील पडला. पोलीस पाटील पडता पडता वाचला. आणि मी पण गाईस बघा
घसरून थोडासा पाय पडला म्हणजे पडलो, कारण खूप बुळबुळीत होतं. त्यामुळे डायरेक्ट इनमध्ये गेलो असं गाईस, पण वाचलो. तर गाईस कालचा ब्लॉग इथे एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.